पाठ शिल्पनिदेशक स्विंग टेक्नॉलॉजी। आज मी तुम्हाला पंजाबी टॉपची ड्राफ्टिंग कशी करायची हे थोडक्यात सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण माप घेतलेली आहेत, मागच्या लेसनमध्ये कशी माप घ्यायची आपण शिकलेलो आहोत। आता ती घेतलेल्या मापांचं आपण ड्राफ्टिंग करूया। तर सर्वप्रथम पूर्ण उंची जी आहे तर पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच मिसळून टाकून घ्यायचं आहे। तर पूर्ण उंची आहे 36 इंच, 36 मध्ये 1.5 इंच शिलाई मायेसाठी सोडायचं आहे। त्यानंतर कमर उंची जी आहे ती सेकंड लाईन आपल्याला टाकायची आहे। 13 इंच आहे तर 13 इंचामध्ये अर्धा इंच मिक्स करून एक कमर उंचीची लाईन टाकायची आहे। तसेच मोंढा घेर जो आहे त्याचा तिसरा भाग टाकायचा आहे, तर तो आहे 15, 15चा तिसरा भाग येतो 5। त्यानंतर आहे साइड कट। तर तुमचा साइड कट नॉर्मली 18 ते 19 इंचावर असतो, तर तो साइड कट आपल्याला 19 इंचावर आपण टाकून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्या 5 लाईन्स आपल्याला तयार होणार आहेत। तर त्या सर्वप्रथम आपण लाईन्स ड्राफ्ट करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्या ह्या 5 लाईन्स तयार झालेल्या आहेत। फर्स्ट आहे शोल्डरची लाईन, त्यानंतर आहे ही छाती घेराची लाईन, त्यानंतर आहे ही कमर उंचीची लाईन, त्यानंतर ही आहे साइड कट आणि ही आहे बॉटम लाईन। अशा पद्धतीने आपल्या 5 लाईन्स झालेल्या आहेत। आता याच्यावर आपण सगळी मापं टाकायची। तर हे घडीमध्ये असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचा चौथा भाग करावा लागेल। तर शोल्डर आहे 13 इंच, तर आपल्याला गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि इथे शोल्डर 3 इंच असं मिळून 5.5 इंचाचं घ्यायचं आहे व ते सरळ रेषेत जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर छाती घेर जो आहे त्याच्यामध्ये 3 इंच मिसळून त्याचा चौथा भाग करायचा व तो टाकायचा आहे। छाती घेर आहे 29, 29 मध्ये 3 इंच मिसळल्यानंतर 32 होतं, 32चा चौथा भाग 8 इंच आणि त्यापुढे आपल्याला आवश्यक असलेली, नवीन शिकणार असेल तर 1.5 इंच शिलाई माया ठेवायची आणि जर एक्सपर्ट असेल तर त्यांनी 1.25 ते 1 इंच शिलाई माया ठेवायची आहे। त्यानंतर आहे कमर घेर। कमर घेरामध्ये पण आपल्याला 2 इंच मिसळायचं आहे कारण इथे फिटिंग लागते। तर कमर घेर आहे 25, 25 मध्ये 2 इंच मिसळल्यानंतर 27 इंच झालं, त्याचा चौथा भाग 6.25 येतो आणि इथे शिलाई माया मात्र आपल्याला 1.5 इंच ठेवायची आहे। त्यानंतर आहे सीट घेर। सीट घेरामध्ये पण आपल्याला 3 इंच मिसळायचं आहे, तो आहे 32, 32 मध्ये 3 इंच मिसळल्यानंतर 35 होतो, त्याचा चौथा भाग 8.25 इंच होतो व त्याच्या पुढे आपल्याला 1 इंचच फक्त शिलाई माया सोडायची आहे व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मोंढा खोलीचा जो आकार घ्यायचा आहे तर इथल्या चौकोनी भागामध्ये 1 इंच तिरकसमध्ये रेषा मारून घेऊन आपल्याला पुढच्या मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढे अर्धा इंच पुढे घेऊन तो पाठीमागील मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे। गळा खोली आपण मात्र कॅनव्हासची कट करतो, त्यामुळे इथे कट करायची गरज नाही। अशा पद्धतीने आपण पंजाबी टॉपची ड्राफ्टिंग संपलेली आहे।